विरोधकही त्यांचा सन्मान करतात आणि विरोधी गटातही त्यांना फार मोठा सन्मान मिळतो असे विवेक भाऊ नावंदर आपल्यासोबत आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या 25 ते 30 वर्षापासून त्यांचं एक फार मोठं काम आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेलं विवेक भाऊ नावंदर हे नाव असं अनुपरिचित असं नाही आहे. परभणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये मागच्या 30 वर्षापासून त्यांचं फार मोठं कार्य आहे. विविध निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बंगल्यावरूनच झालेल्या आहेत, आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण त्यांनी सेट केलं की मुस्लिम समाजाचा शिवसेनेचा महापौर त्यांनी बसवला. आणि आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विवेक भाऊ नावंदर हे महाविकास आघाडीकडून प्रमुख उमेदवार म्हणून उभे आहेत. विशेष बाब सांगायला मला आवडेल की ही निवडणूक दुरंगी व्हायला पाहिजे होती, पण अनावधानानं तिरंगी झाली आणि राजकीय गणितही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बदलले आहेत. आपण विवेक भाऊंशी चर्चा करणार आहोत की ही निवडणूक कशा प्रकारे ते सामोरे जात आहे. भाऊ नमस्कार, चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगाल भाऊ, स्वच्छ प्रतिमा आणि तुमचं असलेलं जे कॅरेक्टर आहे सर्वांना परिचित आहे, सर्व मतदारांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे की हे आपला माणूस आहे, जिव्हाळ्याचा माणूस आहे, जवळचा माणूस आहे. कशा पद्धतीने तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? निश्चित तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत आहे आणि आपला माणूस, हक्काचा माणूस, जिव्हाळ्याचा माणूस या राजकारणामध्ये तुम्ही बघत असाल की मीडियाशी संपर्क ठेवतात जे लोक, त्यांचाही काही वैयक्तिक स्वार्थ असू शकतो तात्कालिक, पण आजही माझे जे मित्र आहेत ते 30-30 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मी असं नाही की एखादी निवडणूक आली की मीडियाला बोलवून घेणार, बोलणार, काहीतरी त्यांना जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार आणि माझं काम संपलं की ओळख देणार नाही, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व नाही आहे. ही मला वाटतं माझी जमेची बाजू आहे. मी उदाहरण संधी साधू राजकारण मी कधी केलं नाही आणि करू पण शकणार नाही, कारण मला कन्सिस्टन्सी किंवा सातत्य आवडतं. आपण सातत्याने करावं, जेवढं आपण करू शकतो तेवढंच करावं, जास्त विचित्र स्पर्धा करू नये, कारण आपण एक वेगळ्या विचारसरणीने वाढलेली माणसं आहोत आणि त्यामुळं आपण तशा पद्धतीने राहावं. आणि निश्चित असेही काही लोक असतात जे लांबून आपल्याला बघत असतात, आपल्याला ते सायलेंट स्पेक्टेटर्स वाटतात लांबून बघणारे, पण ते बऱ्याच वेळा ते निर्णायक असतात. हे लोकच ठरवतात की नाही आपल्याला आता हे करायला पाहिजे. आणि माझी सगळी जी भिस्त आहे ती अशाच मंडळीवर आहे जे माझ्यावर प्रेम करतात. आणि मी नेहमी सांगतो की 465मधून 300 सव्वा 300 लोकांची ओळख असलेला मी उमेदवार आहे. आणि मलाही बघायचं आहे की आता मी जितकं काम केलं आहे लोकांसाठी किंवा जितकं मी समर्पण केलं आहे त्या सगळ्या गोष्टींच्या परीक्षेची आता वेळ आहे आणि निश्चित लोक मला त्यामध्ये ॲक्सेप्ट करतील याचा मला आत्मविश्वास आहे. भाऊ, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही निवडणूक जी आहे ही अनावधानानं तिरंगी झाली, ह्याच्या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला वाटतंय देशमुख साहेबांचा काही फटका बसेल? देशमुख साहेबांची फटका बसण्याचा काही विषय नाही आहे याच्यामध्ये. आता कसं आहे की आपल्याला माहीत आहे की त्यांनी जो फॉर्म भरला आहे ते म्हणतात मी काँग्रेस पक्षाचा माझा काही संबंध नाही. जेव्हा आम्ही महापालिकेत बसतो तर त्यांच्या ज्या भावांसाठीच महाविकास आघाडीने त्यांना उपमहापौर केलेलं आहे आणि त्यांची इच्छा असलीच असती तर त्यांनी काँग्रेस पक्षाला त्यावेळेस जेव्हा आम्हाला फॉर्म मागवतात इच्छुकांचे तेव्हाच त्यांनी फॉर्म भरला असता. म्हणजे त्यांच्या मनात हा विषय कुठून आला ते काही मला माहीत नाही, पण असा काही फटका बसणार नाही. जे परंपरागत काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक आहेत ते लोकांना ही गोष्ट कळून चुकलेली आहे की ह्यांची उमेदवारीचं जे आहे गणित किंवा त्याच्या मागचं कारण ते माहीत असल्यामुळे ते 100% मलाच मतदान करणार. कारण मीच असा एक घटक आहे की मी सर्वांना घेऊन चालणारा घटक आहे या सेटमध्ये. मी कुठल्याही प्रकारचा कधीही जाती धर्म पंथ विरहित राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की लोकांना प्राधान्य राहील माझ्या उमेदवारीकडे. काही नगरसेवक जे आहेत आपल्या फ्लोअरमध्ये काँग्रेसचे आणि काही 5-6 जण ते बुडलेले, काय वाटते त्यांना त्यांची मनधरणी करायला आपण विशेष झाला? नाही, मी मनधरणी करण्याचा प्रयत्न करतोय, सातत्याने त्यांना बोलतोय, निमंत्रित करतोय, त्यांना सांगतोय की बाबा मी हे असं उमेदवारी आहे माझी, तुम्ही मला सहकार्य करा. शेवटी एवढंच म्हणू शकतो की ईश्वर त्यांना बुद्धी देऊ चांगल्या कामासाठी. त्यांना आपण तिकीट देऊन निवडून आणलेलं आहे. हा, तिकीट दिलंय, निवडून आणलंय, पण कसं असतं आता राजकारणात थोडंसं नीतिमूल्य बदलत चाललेत वरच्यावर.
आपण केलेल्या चांगल्या गोष्टी करून विसरून जायच्या असतात. जर सारखं आपण आठवण करून दिली तर त्या गोष्टीचं महत्त्वही राहत नाही. म्हणून आपण त्या विषयावर कमी बोलायचं. आता ठीक आहे, ज्यांनी समजून घ्यायला पाहिजे की बाबा काय काय आपल्याला करायला पाहिजे, आपलं उत्तरदायित्व काय आहे, एका कठीण प्रसंगामध्ये आपल्या पाठीशी कोण उभं होतं, आपण सातत्याने कशा प्रकारचे आपण हे भाऊ त्यांना मोठ्या प्रमाणात आपण तिकीटे दिलेले आहेत आणि त्यांना यंत्रणा राबवण्यासाठी आपण आर्थिक रसदही पुरवलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला आता नाही, आता ते बघा, हा राजकारणाचा भाग असतो. माणसं उभे करायचे असतात. माणसं उभे झाल्यानंतर त्या माणसाने ठरवायचं असतं की बाबा आपण कोणाच्या पाठीमागं परत उभं राहायचंय. कारण आता थोडंसं राजकारणाचं जुनं नीतिमूल्याचे गणित बदलून आता स्वार्थाकडे वळलेलं आहे राजकारण. त्यामुळे आता आपण त्या विषयावर त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे हा प्रत्येकाने आपल्या आपल्या पातळीवर विचार करायचा किंवा आपल्याला कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. आणि मला असं वाटतं की आता हे समजदार लोक आहेत सगळे, त्यांना हे लक्षात येईल, त्या गोष्टी त्या लक्षात घेऊन ते मलाच मतदान करतील अशी माझी खात्री आहे. भाऊ मागच्या वर्षभराचा तुमचा जो स्ट्राईक रेट आम्ही बघितला आहे, कारण की या वर्षभरामध्ये ज्या काही 4-5 निवडणुका झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम केलं आणि रिझल्टही दिलेले आहेत. आता मतदारही आपल्याला रिझल्ट येतील अशी अपेक्षा भविष्यात आहेच आहे. पण सर्वात महत्त्वाचा माझा प्रश्न असा आहे की परभणी हिंगोली विधानसभा मतदारसंघाची अशी कोणते महत्त्वाचे विकासाचे मुद्दे आहेत की जे आतापर्यंत काम झाले नाहीत आणि बॅकलॉग मोठ्या प्रमाणात आहे. भाऊ काय सांगाल तुम्ही? परभणी शहराचा आणि हिंगोली शहराचा आपल्याला मोठ्या प्रमाणात अभ्यास आहे. नाही, सध्या काय झालंय, विकास म्हटलं की फक्त आणि फक्त विकासाच्या निधीची चर्चा होती. प्रत्यक्ष त्याच्या वापराचा किंवा त्या भविष्यामध्ये सामान्य माणसाला त्याचा काय उपयोग होईल या गोष्टीचे काही महत्त्व राहत नाही. आणि प्रत्येकजण म्हणते मी विकास केला, तरी विकासाचा बॅकलॉग हा फार मोठा आहे. मागच्या टर्मचे आमदार तर परभणीत आले सुद्धा नाही. ते आले नाहीत. त्यांनी सांगितले बाबा मी 130 काम केल्याचा दावा केला. त्यांनी दावा केला. ते ठीक आहे. मला हेच म्हणायचे की प्रश्न असा आहे की नेमकं जनतेला काय पाहिजे. आज सामान्य माणसाला तुमचा बडेजाव, मोठेपणा, तुमचं जे पॉलिटिक्सचं ग्लॅमर आहे त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. सामान्य माणसाला त्याच्या मूलभूत गरजांची गरज आहे. ते मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या तर ते लोक तुमच्या पाठीशी राहतील. शहर असेल, वाढत्या शहरीकरणाबरोबर झालेल्या समस्या असतील, वाहतुकीच्या समस्या असतील. आता बघा, गावामध्ये, परभणीसारख्या गावामध्ये प्रत्येक चौकानं ट्रॅफिक जाम लागतो. आता ह्याचं नियोजन प्रत्येक गोष्टीचं, ह्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं पोलीस प्रशासन आणि BNC किंवा रस्ते रुंदीकरण, शहर वाहतूक शाखा यांचं कोऑर्डिनेशन असेल. विजेच्यासाठी आपल्याला कमी लोड शेडिंग करणं, पथदिवे चालू करणं, रस्त्यावरच्या लाईटमुळे सुरक्षा राहते, आई बहिणींना आपल्याला रात्री बेरात्री फिरता येतं त्या ठिकाणी. अशा असंख्य गोष्टी आहेत शहरीकरणासोबतच्या. प्रत्येक गावाच्या बाजूला तुम्ही बघाल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्या नवीन बसलेल्या आहेत आणि त्या वस्त्यांना कुठलंच नियोजन नाही आहे. कोणीतरी यायचं, ती जागा घ्यायची, कोणीतरी त्याचे तुकडे पाडून त्याला विकून टाकायचं, मजबूर लोकांनी ती घ्यायची, पुन्हा महापालिकेला तक्रार करायची आणि त्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या, मूलभूत सुविधा. ह्याचं पण काही निकष ठरला पाहिजे. म्हणजे एक ना एक अनेक समस्या आहेत. ग्रामविकासाच्या संदर्भात अनेक समस्या आहेत. म्हणजे स्वच्छता ग्रामीण असेल, ग्रामीण पेयजल योजना असतील, हागणदारी मुक्त गाव असेल, म्हणजे नगरविकास आणि ग्रामविकास हे दोन खात्यांचा फोकस करून समन्वय साधून चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे, त्याची मांडणी करायला पाहिजे. फक्त आता सध्या काय एक पॅशन आहे की पैसा कुठल्याही माध्यमानं कमवायचा आणि तो लोकाला वाटला म्हणजे तो माणूस झाला फार मोठा झाला. असं मुळीच नाही आहे. हे चुकीचं गणित आहे. पैसे खूप कमवणाऱ्या माणसाला जेव्हा पैसे तेव्हा वाटतो तेव्हा लोकांमध्ये ती कुवत पाहिजे विचारायची की तुम्ही हे पैसे आणले कुठून बाबा. पैशाचा पाऊस पडला. आता ह्या गोष्टी म्हणजे आता असे विचार जर मांडले तर आमचे विचार थोडे जुने झाले असं वाटतं लोकांना. पण जुने जरी विचार झाले तरी त्याला तशाच पद्धतीने चालायला पाहिजे आपण. भाऊ, शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे. पीक विम्याच्या संदर्भातला विषय आहे, गोडव शेतीचा आहे, वेळेवर पाऊस नाही. मागच्या टर्मला तर इतकं गारपीट झाली होती, पाऊस पडला होता, त्याच्या अद्यापही लोकांना पीक मिळालेलं नाही. सरकार फक्त आश्वासन देते. भाऊ, आपण आमदार होणार आहात, आमची इच्छा आहे, आपण शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न हातात घेणार आहात? नाही, आता हे सगळे प्रश्न तुम्ही सांगितले ते नापिकीचा विषय असेल, अतिवृष्टीचा विषय असेल, आत्महत्याग्रस्त पीक विम्याचा विषय असेल, आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय असेल,
त्यांच्या लेकराबाळाच्या शिक्षणाचा विषय असेल, असंख्य प्रश्न आहे. हम्म. प्रश्नच प्रश्न आहे. पण आता दुर्दैव असं आहे की प्रश्न राहिले बाजूला आणि राजकारणाची गाडी चालली दुसऱ्या बाजूला. हम्म. त्याच्यामुळं आता ह्याला जर आपल्याला नीट करायचं असेल तर असे चांगले लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावं लागतील, जे ह्या पक्षावर काहीतरी, ह्या प्रश्नांवर काहीतरी फंडामेंटल विचार करतील, याला आपण बुनियादी विचार म्हणतो. ते जर झाले तर मग मला वाटतं काही फरक घडेल. आणि जर मग काहीतरी शेवटच्या टप्प्यामध्ये कमी जास्त झालं आणि कोणीतरी निवडून आलं, त्याच्यात जयपराजयाचा विषय नाही आहे. नेमकं येऊन तुम्ही करणार काय ह्याचा विषय आहे. आम्ही हे आणू, आम्ही ते करू, आम्ही निधी आणू, आम्ही फलानं करू, आम्ही बिस्तानं करू. अहो, ज्या ज्या ठिकाणी आश्वासन दिले त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे सुद्धा लोकांनी आकलन केलं पाहिजे. असं नसतं, सगळ्यांना निधी मिळतो. नाही, पण विरोधकांचं, तुमच्या विरोधाचे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सत्तेमध्ये आहोत, आम्ही मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते सत्तेमध्ये नाहीत, काय करू शकणार आहेत, आम्ही तरी विकास करण्यासाठी मोठा निधी खेचून आणू. मला काय वाटतं, आणि त्यांनी त्यांच्या नगरसेवकही सांभाळले, त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं का? नाही, बरोबर आहे. नगरसेवक सांभाळणं आमचं कर्तव्यच आहे, आमचं कामच आहे ते. नगरसेवक आम्ही आमचेच सांभाळणार ना, आम्ही तुम्हाला थोडी सांभाळायला देणार. ते आम्हीच सांभाळू. आणि गेले तरी थोडं फिरून आले तरी पुन्हा ते आमच्याकडेच येणार. कुठं जाणार कुठे नगरसेवक? शेवटी पक्षाचा एक प्रकारचं एक चौकटीतच सगळ्याला काम करायला लागतं. आणि सत्ताधारी आणि विरोधाच्या निधीचा विषय नाही, इथं इच्छाशक्तीचा विषय आहे. तुम्हाला इच्छा आहे का करायची? तुम्ही पदावर नसतानाही तुम्हाला ते काम करत राहावं लागतं. आणि आम्ही ते केले. आम्ही छोट्या छोट्या माध्यमातूनही आम्ही मदत केलेली आहे. आम्ही असे खिशातून पैसे काढून देताना फोटो काढून नाही घेतले लोकांचे, की आम्ही कोणाला काढून मदत केली तर आम्ही नाही फोटो दाखवले कोणाला की नाही आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. ते आमचं कामही नाही, आमची ती पातळी पण नाही. आमचं काम काय आहे, चांगल्या पद्धतीने काम करत राहायचं. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही लागली पाहिजे. आणि लोकांना मी एक लो प्रोफाईल राहणारा माणूस आहे. मला नाही वाटत की फार मी बडेजाव करायला पाहिजे. बडेजाव सामान्य माणसाला आवडत नाही. मोठ्या लोकांना ते वळून गेल्यानंतर काय म्हणतात ते आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा सामान्य लोकातलेच माणसं आहेत. आम्ही ते बडेजाव न करता साधेपणानं जीवन जगणारे माणसं आहेत. दिली संधी तर सोनं करू, चांगलं काम करू. आणि मला ह्यावेळेस असं दिसतंय की परभणीकरांच्या मनात मला कुठंतरी चांगल्या पदावर ठेवायची इच्छा आहे. कारण मला असे उत्स्फूर्त प्रतिसाद येत आहेत. ठीक आहे, वोटर एक वेगळा आहे आणि सामान्य नागरिक वेगळा आहे. पण ह्या सगळ्या सामान्य नागरिकाचा त्याच्या वोटरवर दबाव आहे. आलं ना लक्षात? की एकदा आम्ही तुम्हाला निवडून दिले, आता तुम्ही पण रास्त माणसाला निवडून द्या. आम्ही नगरसेवकाची निवड रास्त माणूस म्हणून केलेली आहे. त्या रास्त माणसांनी पुढे त्याची निवड सुद्धा चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, जेणेकरून विकासाच्या गोष्टीला कुठेतरी हातभार लागेल, एक साखळी पूर्ण होईल आणि मग तुम्हाला परिवर्तन. दबक्या आवाजामध्ये मतदारांमध्ये चर्चा आहे की घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होणार, काय सांगाल भाऊ तुम्हाला? आहे ही निवडणूक, तशाच प्रकारची निवडणूक असते. मान्य करता? हे मी मान्य करतो, घोडे बाजार होतच असतो याच्यामध्ये. कमाल तर हीच आहे ना की तसल्या घोडे बाजारात आपल्याला टिकून राहायचं. मोठी कमाल आहे. ही मोठी कमाल आहे. आता घोडे बाजार करताना एक गोष्ट आहे की निवडणुकीच्या नियतीप्रमाणे किंवा निवडणुकीच्या सेटअप प्रमाणे खर्च करणे वेगळी गोष्ट आहे, आणि घोडे बाजार करून काहीतरी वेगळं घडवून आणणे ही वेगळी गोष्ट आहे. आमचं वारंवार अपील हेच आहे की बाबा ठीक आहे, घोडे बाजारही होऊ द्या, पण त्याच्यात एखाद्याला आमच्यासारख्याचंही लक्ष राहू द्या ना, जो काय करतो ते. तुम्ही मोठे माणसांनी मोठे कामं करावं त्यांच्या हिशोबानं, पण जेव्हा करत असताना सामान्य माणूस म्हणून मी एक सामान्य लोकांचं प्रतिनिधी करणारा माणूस आहे. मी प्रतिनिधित्व कोणाचं करतो की साध्या लोकांचं करतो. मी कधी 5 स्टार ह्याच्यामध्ये राहिलो नाही, मी कुठल्याही संस्कृतीमध्ये तसा राहिलो नाही. मी एक सिंपल लिव्हिंग हाय ह्याच्यामध्ये मी राहिलो आणि मला त्याच्यातच आनंद आहे. आणि मी म्हणूनच ह्या पदाला मी न्याय देणार आहे भविष्यामध्ये. मला कुठलाही मोठेपणा आवडत नाही त्याच्यात. काय सांगाल भाऊ, आव्हान काय कराल मतदारांना? कारण की मतदारांची सध्याच्या घडीला जी मानसिकता आहे ती संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे त्यांच्या डोक्यामध्ये. रातोरात फोन येत आहेत, कोणी इकडे पळते, कोणी तिकडे पळते, हॉटेल मॅनेजमेंट सध्या सुरू झाले. काय सांगाल तुम्ही? आता संभ्रम विसरलेल्या मतदारांना काय सांगाल? विसरलेले मतदारांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. मी पण अत्यंत सक्षम उमेदवार आहे. मी काही चांगले विचार घेऊन पुढे निघालेलो आहे. मला ह्या प्रक्रियेत साथ द्या आणि खऱ्या अर्थानं काहीतरी बदलाची प्रक्रियेमध्ये तुम्ही भूमिका द्या. आणि
मला जर निवडून दिलं तर निश्चित मी सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल. हं. माझा फोन कधी वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं 24 तास चालू चालूच असतो, 365 दिवस. अननोन नंबरसुद्धा मी उचलतो. मी असं एक महिना फोन बंद करून ठेवणारा माणूस नाही. रिटर्न कॉल आणि विशेष म्हणजे मी कधी लबाडी करणारा माणूस नाही. मला खोटेपणा बिलकुल आवडत नाही. मी जे करू शकतो तेवढंच सांगतो, त्याच्या पलीकडे मी कधीच बोलत नाही. हे होते डॉक्टर विवेक भाऊ नावंदर, अतिशय शांत संयमी आणि महत्त्वाचं बाब म्हणजे त्यांनी मतदारांना आपल्या चांगुलपणाच्या संदर्भामधून जे आवाहन केलेलं आहे ते मतदारांना सुद्धा भावणार आहे, असं सध्या तरी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 466 मतदारांपैकी 300पेक्षाही जास्त मतदारांच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेले विवेक भाऊ नावंदर यांनी मतदारांना सूचक वक्तव्य केलेलं आहे की मी सुद्धा सक्षम उमेदवार आहे आणि प्रत्येक वेळी पैसाच महत्त्वाचा नसतो, कामही करणारा माणूस, सच्चा माणूस सुद्धा सोबत लागतो. त्यासाठी माझा सर्वांनी विचार करावा असं सुद्धा त्यांनी भावनिक आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शेख आझरसोबत मी अमर गालपाडे, परभणी.